मराठा आंदोलक मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोटला जाणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची करणार पाहणी, तर शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये, जरांगेंचं आवाहन। छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका, अन्यथा याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील, मनोज जरांगेंचा इशारा। सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीतील उपवर्गीकरणास दिलेल्या मान्यतेच्या विरोधात जळगावमध्ये निदर्शनं। हा निर्णय संविधान विरोधी असल्याचं आंदोलकांचं मत। वर्ध्यात शेतकरी शेतमजुरांच्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिदोरी आंदोलन। शेतमालाला भाव, कर्जमाफी, थकीत वीज बिलाची माफी, युवकांना रोजगार अशा मागण्यांसाठी आंदोलन। परभणीत रस्त्यासाठी गावकऱ्यांचं कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात आंदोलन। मानवत तालुक्यातील पाळोदी ते मंगरुळ रस्त्यासाठी लोहरा ग्रामस्थांचा अभियंत्यांच्या दालनात ठिय्या। काँग्रेसकडून चिमूर तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा। बालाजी मंदिरापासून निघालेल्या या मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर सहभागी। बदलापूर पोलीस ठाण्यात एसआयटी कडून शाळेतील कर्मचारी, शिपाई आणि सुरक्षा रक्षक यांची चौकशी। नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीला सफाई कामगारांना दाखवला अश्लील व्हिडिओ। घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित, आरोपी अटकेत। घटना लपवत असल्याचा शाळेवर आरोप। विरारमध्ये खाजगी क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाची पालकांनी काढली अर्धनग्न धिंड। क्लासमधल्या 9वीत शिकणाऱ्या मुलीसोबत अश्लील वर्तन करून तिची छेड काढल्याचा शिक्षकावर आरोप। महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं म्हणत शरद पवार गटाचा अहमदनगरमध्ये निषेध मोर्चा। 1,500 रुपये देण्यापेक्षा मुलींना संरक्षण देण्याचीही मागणी। पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करावी या मागणीसाठी आदिवासी संघटनांचा मोर्चा। मोर्चात राज्यातील विविध विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी सहभागी। जळगावातील पिंपरी उतराणमध्ये रस्त्यावर स्वयंपाक करून आणि बहिणाबाईंच्या कविता म्हणून महिलांचं आंदोलन। प्रशासनानं दिलेल्या अतिक्रमणाच्या नोटीस विरोधात लक्ष वेधण्यासाठी महिलांचं आंदोलन। जळगावात भरधाव ट्रकच्या धडकेत 2 महिलांचा मृत्यू, 1 लहान मुलगा गंभीर जखमी। मुंबई नागपूर महामार्गावरची घटना। अहमदनगर दौंड महामार्गावर बाबुर्डी बेन फाट्यावर खाजगी बस उलटली। अपघातात 2घांचा मृत्यू, तर बसमधील 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी। जालन्यातील स्फोटात आणखी 4 कामगारांचा मृत्यू। शनिवारी स्टील फॅक्टरीत लोखंड वितळवणाऱ्या भट्टीमध्ये भीषण स्फोट झाला होता। मृतांचा आकडा 5 वर। हिंगोली जिल्ह्यात आडगावमध्ये तलाठ्याची चाकूने भोसकून हत्या। हत्येमागे फेरफाराचं कारण असल्याचा पोलिसांचा संशय। पाचोऱ्यात दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू। मयत गोविंदाच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याची मागणी। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एचपीच्या गॅस टँकरमधून गॅसची जीवघेण्या पद्धतीनं चोरी। रोज 200 पेक्षा अधिक सिलेंडरची विक्री। अन्न आणि नागरी पुरवठा डोळेझाक करत असल्याचा आरोप। बीडच्या गेवराईत गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा। 30 लाखांचा मुद्देमाल जप्त। ट्रॅक्टर चालक आणि मालक पोलिसांच्या ताब्यात। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। पिकांना त्याचा फायदा होणार आणि शेतकरी देखील समाधानी होणार। आळंदीच्या इंद्रायणी नदीत उडी मारलेल्या महिला पोलिसाचा मृतदेह सापडला। रविवारी संध्याकाळी या महिला पोलिसानं उडी मारली होती। अनुष्का केदार असं या महिला पोलिसाचं नाव। होमगार्डसाठीच्या 195 जागांसाठी तब्बल 10,350 अर्ज, त्यापैकी 1,400 अर्जदार पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत। माधाच्या बातमीनंतर समृद्धी महामार्गावर पुन्हा मलमपट्टीच। भेगांमध्ये महिनाभरापूर्वी भरलेलं सिमेंट निघाल्याची बातमी माझानं दाखवली होती। आता दुसऱ्यांदा सिमेंट भरण्याची मलमपट्टी सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।